मी अरुण खोडके. शिवचिंतन. युद्धामध्ये कमीत कमी हानी आणि जास्तीत जास्त परिणाम या धोरणावरती स्वराज्यामध्ये भर दिला जायचा. यामुळे छत्रपतींचे सैनिक मोहिमेवरती जाण्यासाठी अत्यंत उत्सुक असायचे. साधारणपणे प्रत्येक सैनिकाला स्वतः काय, किती, कसे, केव्हा करायचे याची नीट जाण असायची. मोहीम केव्हा संपेल हा अंदाज आल्यामुळे आपण शेतीच्या कामासाठी वेळेवर पोहोचणार आहोत याची शाश्वती असायची. अर्थात छत्रपतींचा प्रत्येक सैनिक हा स्वराज्याचा खरा भागीदार असल्यामुळे तो पोटार्थी सैनिकाऐवजी स्वयंसेवकाप्रमाणे मोहिमेसाठी तयार व्हायचा. संपूर्ण गावच मोहिमेसाठी आपल्या या वीरांची तयारी करून घ्यायचे. अशी एकूण उत्तम मानसिकता लाभल्यामुळे प्रत्येक मोहिमेचे व्यवस्थापन खूप परिणामकारक व्हायचे. म्हणून प्रत्येक स्वराज्याचा सैनिक हा इतर सैनिकापेक्षा 10 सैनिकांना भारी पडायचा. छत्रपतींचे एकूण वेगवान आयुष्याकडे पाहता असे स्पष्ट जाणवते की त्यांना पुरेशी उसंत मिळत नसे. परंतु या योगी पुरुषांनी आपली शर्यत काळाशी आहे अजिबात विश्रांती न घेता ते त्यांचे सहकारी पुढच्या मोहिमेवरती सातत्याने कार्य करीत असे. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी